नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ यातील चुकीची जोडी ओळखा। देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ यातील चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका बेसबॉल, ऑप्शन क्रमांक 2 भारत बुद्धिबळ, ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान हॉकी, ऑप्शन क्रमांक 4 ब्राझील फुटबॉल। तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बुद्धिबळ ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र विधानसभा सदस्य 288 हे बरोबर आहे। ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48, ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य सभा सदस्य 19 आणि ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र विधान परिषद सदस्य। तर ऑप्शन क्रमांक 4 ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, फिडेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली। फिडेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली। तर ऑप्शन क्रमांक 2 विश्वनाथ आनंद हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक डबल डेकर बस कुठे सुरू झाली। भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस कुठे सुरू झाली। तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते। हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते। तर ऑप्शन क्रमांक 3 दादरा नगर हवेली व दीव दमण हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत। महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत। तर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन कोण आहेत। महाराष्ट्रातील पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन कोण आहेत। तर ऑप्शन क्रमांक 3 अश्विनी देवरे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत। महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत। तर ऑप्शन क्रमांक 3 अंबादास दानवे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, जलजीवन मिशनची सुरुवात केव्हा झाली। जलजीवन मिशनची सुरुवात कधी झाली। तर ऑप्शन क्रमांक 1 15 ऑगस्ट 2019 जलजीवन मिशनची सुरुवात झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भारताचे स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती। भारताचे स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती। तर ऑप्शन क्रमांक 2 INS अरिहंत हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, ॲडमिरल हे कोणत्या दलातील सर्वोच्च पद आहे। ॲडमिरल हे कोणत्या दलातील सर्वोच्च पद आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 नौदल हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या। तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या देशात आयोजित केल्या होत्या हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते। राष्ट्रकुल क्रीडा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते। तर ऑप्शन क्रमांक 3 4 वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती। तर ऑप्शन क्रमांक 3 1930 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, राजपथचे नवीन नाव काय होणार आहे। राजपथचे नवीन नाव काय होणार आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्य पथ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 मीनाक्षी मंदिर मदुराई, ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्य पथ दिल्ली, ऑप्शन क्रमांक 3 इंडिया गेट मुंबई, ऑप्शन क्रमांक 3 सूर्य मंदिर कोणार्क। तर ऑप्शन क्रमांक 3 इंडिया गेट मुंबई ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी
कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महानगरपालिकेच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते? महानगरपालिकांच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य शासन हे महानगरपालिकांच्या आयुक्तांची नेमणूक करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नंदकिशोर सिंग हे 15वे वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कर्तव्यपथ हे ठिकाण कुठे आहे? कर्तव्यपथ हे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 रॅमन मॅगसेस पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? रॅमन मॅगसेस पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1957 साली रॅमन मॅगसेस पुरस्काराची सुरुवात झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळाला होता? विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 1958 साली विनोबा भावे यांना रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 मदर टेरेसा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. ऑप्शन क्रमांक 2 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 22 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 22 जून आंतरराष्ट्रीय योग दिन ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 25 एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म कुठे झाला होता? एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म कुठे झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म लंडन या ठिकाणी झाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पोटॅशियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? पोटॅशियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पोटॅशियमची संज्ञा के. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चाळखे वाडी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 जमसंडे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा या जिल्ह्यामध्ये सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन कुठे होणार आहे? 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदोर या ठिकाणी 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1930. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहेत? भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 25 ते 28. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राज्य म्हणून घोषित केले आहे? प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राज्य म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे ब्रिटनचे राज्य म्हणून घोषित केले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 15वा वित्त आयोग सुरू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतीय वित्त आयोगाची स्थापना 1951 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणाची बिनविरोध राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? खालीलपैकी कोणाची बिनविरोधी राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 नीलम संजीव रेड्डी यांची
बिनविरोधी राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतात एकूण डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत. भारतात एकूण डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅश डॅश मागणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅश डॅश मागणी केली होती. तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये स्वातंत्र्य मतदार संघाची मागणी केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आशिया कप 2022चा विजेता देश कोणता? आशिया कप 2022चा विजेता देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हा आशिया कप 2022चा विजेता देश होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता? सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हा सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लेण्यांद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर जिल्ह्यामध्ये अर्नाळा किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 21 वर्ष वयोमर्यादा आवश्यक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 चिल्का सरोवर ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी केले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 जनतेची अल्प बचती ठेवली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आशा भोसले यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 समाजसुधारक व टोपण नावे यातील अयोग्य जोडी ओळखा. समाजसुधारक व टोपण नावे यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर सुधाकर. ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी. ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ हरी देशमुख आमदार. ऑप्शन क्रमांक 4 महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती. तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ हरी देशमुख आमदार. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 समाजसुधारक व ग्रंथसंपदा यातील अयोग्य जोडी ओळखा. समाजसुधारक व ग्रंथसंपदा यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 आत्मवृत्त धोंडो केशव कर्वे. ऑप्शन क्रमांक 2 बावनकशी सावित्रीबाई फुले. ऑप्शन क्रमांक 3 ओरायण न्यायमूर्ती रानडे. तर ऑप्शन क्रमांक 4 दिव्य जीवन सेनापती बापट. तर ऑप्शन क्रमांक 3 ओरायन न्यायमूर्ती रानडे ही आपली अयोग्य जोडी होईल.
प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 6 ऑगस्ट हिरोशिमा दिन. ऑप्शन क्रमांक 2 9 ऑगस्ट नागासाकी दिन. ऑप्शन क्रमांक 3 20 ऑगस्ट अक्षय ऊर्जा दिन. ऑप्शन क्रमांक 4 3 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 30 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन ही आपला चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 5, कवी व त्यांचे टोपणनावे यातील अयोग्य जोडी ओळखा. कवी व त्यांची टोपणनावे यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णाजी केशव धामले केशवसूत. ऑप्शन क्रमांक 2 राम गणेश गडकरी गोविंद ग्राज. ऑप्शन क्रमांक 3 विवा शिरवाड कुसुमाग्रज. ऑप्शन क्रमांक 4 त्र्यंबक बापूजी ठोंबरे केशव कुमार. तर ऑप्शन क्रमांक 4 त्र्यंबक बापूजी ठोंबरे केशवकुमार ही आपले अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत. महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 अब्दुल सत्तार हे महाराष्ट्राचे कृषी मंत्री होय. प्रश्न क्रमांक 8, धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचे नवीन नाव आहे. धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचे नवीन नाव आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. ऑप्शन क्रमांक 2 वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस. ऑप्शन क्रमांक 3 आरोग्य मंत्री तानाजी सावंत. तर ऑप्शन क्रमांक 4 वनमंत्री विजयकुमार गावित. तर ऑप्शन क्रमांक 4 वनमंत्री विजयकुमार गावित ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 10, आशिया कप स्पर्धेची सुरुवात केव्हा झाली. आशिया कप स्पर्धेची सुरुवात केव्हा झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 1984 मध्ये झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, आशिया कप सर्वाधिक वेळा कोणत्या देशाने जिंकला आहे. आशिया कप सर्वाधिक वेळा कोणत्या देशाने जिंकला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 भारत या देशाने जिंकलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणती संस्था ही धोंडो केशव कर्वे यांची नाही. खालीलपैकी कोणती संस्था ही धोंडो केशव कर्वे यांची नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 प्रार्थना समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, उदय लळित हे कितवे सरन्यायाधीश आहेत. उदय लळित हे कितवे सरन्यायाधीश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 49वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, उदय लळित यांना सरन्यायाधीश पदाची शपथ कोणी दिली. उदय लळित यांना सरन्यायाधीश पदाची शपथ कोणी दिली. तर ऑप्शन क्रमांक 2 द्रौपदी मुर्मू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, न्यायमूर्ती उदय लळित यांना कार्यकाल डॅश डॅश दिवसांचा असणार आहे. न्यायमूर्ती उदय लळित यांचा कार्यकाल डॅश डॅश दिवसांचा असणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 74 दिवसाचा कार्यकाल असणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डायमंड लीग ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण. डायमंड लीग स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण. तर ऑप्शन क्रमांक 3 नीरज चोप्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, डायमंड लीग स्पर्धामध्ये नीरज चोप्रा किती मीटर लांब भाला फेकला. डायमंड लीग स्पर्धामध्ये नीरज चोप्राने किती मीटर लांब भाला फेकला. तर ऑप्शन क्रमांक 2 89.08 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, विशेषण द्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला डॅश असे म्हणतात. विशेषण द्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 विशेष असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, वायव्य सरहद प्रांत कोणी निर्माण केला. वायव्य सरहद प्रांत कोणी निर्माण केला. तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कर्झन यांनी वायव्य सरहद प्रांत निर्माण केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, भारतीय पर्वत शिखरांमध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते. भारतीय पर्वत शिखरांमध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते. तर ऑप्शन क्रमांक 1 K2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या खेळाडूंची राज्यसभेवर नेमणूक झाली आहे. खालीलपैकी कोणत्या खेळाडूंची राज्यसभेवर नेमणूक झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3
PT उषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सुरत जिल्ह्यातील धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सुरत जिल्ह्यातील धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 सरोजिनी नायडू यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 1857च्या उठावाच्या काळात भारताचा कंपनी गव्हर्नर जनरल कोण होता? 1857च्या उठावाच्या काळात भारताचा कंपनी गव्हर्नर जनरल कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग हा होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 1857चा उठाव स्वातंत्र्य समर असे कोणी म्हटले आहे? 1857चा उठाव म्हणजे स्वातंत्र्य समर असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 4 वि द सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश ते डॅश डॅश या दरम्यान वन महोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश ते डॅश डॅश या दरम्यान वन महोत्सव साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 ते 7 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीयांच्या शिक्षणाकरिता इंग्रजी भाषा माध्यमांचा स्वीकार करावा अशी संकल्पना कोणी मांडली? भारतीयांच्या शिक्षणाकरिता इंग्रजी भाषा माध्यमांचा स्वीकार करावा अशी संकल्पना कोणी मांडली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड मेकालो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी मराठी शाहीचा शेवट कोणत्या वर्षी झाला? खालीलपैकी मराठी शाहीचा शेवट कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 1818 मध्ये शेवट झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतातील प्रशासकीय सेवेचा जनक असे कोणास ओळखले जाते? भारतीय प्रशासकीय सेवेचा जनक असे कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 120 ते 80 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 तुर्भे मुंबई येथे असणारे अणुभट्ट्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भट्टीचा समावेश नाही? तुर्भे मुंबई येथे असणारे अणुभट्ट्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भट्टीचा समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 मर्जिना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जायकवाडी पक्षी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी पक्षी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पालघाट खिंड कोणत्या 2 पर्वतरांगांमधून जाते? पालघाट खिंड कोणत्या 2 पर्वतरांगांमधून जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम घाट व निलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 ज्यांच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्यांची उपमा दिली जाते तो घटक डॅश डॅश. ज्यांच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्यांची उपमा दिली जाते तो घटक म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 उपमान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणते अकर्मक क्रियापद आहे? खालीलपैकी कोणते अकर्मक क्रियापद आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पडलो हे आपले अकर्मक क्रियापद होईल. प्रश्न क्रमांक 36 पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर पक्षाचे संस्थापक कोण? अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर पक्षाचे संस्थापक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 लाला हरदयाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वरादी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? खालीलपैकी मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 प्राकृती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्यास डॅश डॅश असे म्हणतात. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 शब्द असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी संस्कृत उपसर्ग लागलेला शब्द ओळखा. खालीलपैकी संस्कृत उपसर्ग
असलेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 प्रतियोगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी अरबी व फारसी उपसर्ग लागून असलेला शब्द ओळखा. खालीलपैकी अरबी व उपसर्ग लागून असलेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 दरगुजर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 युगांतर या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण? युगांतर या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 भूपेंद्रनाथ दत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रगुप्तार या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? राष्ट्रगुप्तार या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नौरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पृथ्वीच्या कोणत्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण नाही? पृथ्वीच्या कोणत्या ठिकाणी आकर्षण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वीचा केंद्रभाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 राहुल नर्वेकर कोणत्या पक्षाचे आहेत? राहुल नर्वेकर कोणत्या पक्षाचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय जनता पक्षाचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 PWG कशा संबंधी आहे? PWG कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नक्षलवाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 आहारातील ऊर्जेचा स्रोत कोणते? आहारातील ऊर्जेचे स्रोत कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्बोदके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. वृत्तपत्रे कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 इंदुप्रकाश विष्णू परशुराम पंडित. ऑप्शन क्रमांक 2 नेटिव्ह ओपिनियन विश्वनाथ नारायण मंडलिक. ऑप्शन क्रमांक 3 ज्ञानप्रकाश विष्णुशास्त्री चिपळूणकर. तर ऑप्शन क्रमांक 4 दिलबंधू कृष्णराव भालेकर. तर ऑप्शन क्रमांक 3 ज्ञानप्रकाश विष्णुशास्त्री चिपळूणकर ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 50 डॅशशी भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे? डॅशशी भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सियाचीन ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे ही आपले करेक्ट आन्सर होईल.